नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रब्बी पीक विमा 2024-25 च्या पीक विम्याच्या वाटपा संदर्भात महत्त्वाची अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बरेचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून कमेंट केल्या जात होत्या की दादा रब्बीचा पीक विमा आमच्या खात्यामध्ये येणार का, रब्बीचा पीक विमा मंजूर आहे का, आमच्या जिल्ह्याची माहिती रब्बीची माहिती सांगा। त्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। रब्बी हंगाम 2024-25 च्या राज्यातील सगळ्या जिल्ह्याची म्हणजे 34 जिल्ह्याची सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत सर्व शेतकरी बांधवांनी पाहावा। त्यामुळे ही रब्बीची माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय। तर मित्रांनो, रब्बी हंगाम 2024-25 च्या पीक विम्याच्या वाटपाची संपूर्ण माहिती आहे। यामध्ये मित्रांनो, आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप होणार, कोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार, हेक्टरी किती रुपये वाटप होणार आणि कोणते शेतकरी यासाठी पात्र आहेत आणि कोणते शेतकरी अपात्र आहेत, ही सगळी माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। सर्वप्रथम ती जिल्हे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ती विमा कंपनी पाहण्याचा प्रयत्न करूया। सर्वप्रथम मी तुम्हाला विमा कंपनी सांगतो, ज्याच्यामध्ये पहिली विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, दुसरी विमा कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी, तिसरी विमा कंपनी एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, चौथी विमा कंपनी युनिव्हर्सल सोम्पियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, पाचवी विमा कंपनी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, सहावी एसबीआय लाइफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, सातवी विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, आठवी विमा कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि नववी विमा कंपनी चोलामंडलम एमएस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। या विमा कंपन्यांच्या माध्यमातून रब्बी हंगाम 2024-25 चा पीक विमा वाटप होणार आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप होऊ शकतो याची माहिती सांगणार आहे, ज्यामध्ये पहिला जिल्हा आहे सिंधुदुर्ग, दुसरा जिल्हा रत्नागिरी, ठाणे, कोल्हापूर, गोंदिया, जालना, नागपूर, याचबरोबर वर्धा, परभणी, जळगाव, सोलापूर, चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश आहे। याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर, याचबरोबर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, नंतर भंडारा, नंतर पालघर, वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार, बीड, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, धाराशिव, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली आणि लातूर या जिल्ह्याचा समावेश आहे। या पाठोपाठच नांदेड, अहमदनगर म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यानगर, याबरोबरच नाशिक या सर्व जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। मित्रांनो, आता हा पीक विमा या सगळ्या 32 जिल्ह्याची माहिती आहे आणि हा पीक विमा आता कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार, कोणते शेतकरी पात्र आहेत, कोणते शेतकरी अपात्र आहेत, याची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम 2024-25 चा पीक विमा भरला होता आणि ज्या पिकाचा पीक विमा भरलेला असेल त्या पिकाचा पीक विमा मिळू शकतो का नाही शकतो हे तुम्हाला सांगणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता आणि ज्या शेतकऱ्यांनी आपली विमा तक्रार विमा कंपनीकडे दाखल केली होती आणि ती तुमची तक्रार विमा कंपनीच्या माध्यमातून ऍक्सेप्ट म्हणजे मंजूर करण्यात आलेली असेल तर तुमचं क्लेमचं कॅल्क्युलेशनचं लवकरच या मार्च महिन्यामध्ये काम पूर्ण होईल आणि हा क्लेमचं कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यावरच तुम्हाला पीक विमा भेटणार। परंतु तुम्हाला अमाऊंट किती भेटणार, काय भेटणार, तुम्ही प्रधानमंत्री फसल बीमा योजना या साईटवर जाऊन या संकेतस्थळावरती जाऊन पाहू शकता। परंतु तुमचा जर पीक विमा मंजूर असेल तर तुम्हाला पीक विमा भेटणार, परंतु तुमचा जर पीक विमा अपात्र असेल किंवा तुम्ही क्लेम केलेला आहे परंतु तुमचा क्लेम व्यवस्थित झालेला नाहीये, तसा जर असेल तर तुमचा पीक विमा 2024-25 चा रब्बीचा हा पात्र असू शकत नाही। त्यामुळे विमा कंपनीच्या माध्यमातून तुमचा क्लेम ऍक्सेप्ट केलेला असेल आणि तो पात्र केलेला असेल तर तुम्हाला रब्बी हंगाम 2024-25 चा पीक विमा भेटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे। तर मित्रांनो, यामध्ये आपण जर पाहिलं तर हा रब्बी हंगाम 2024-25 चा पीक विमा मिळण्यासाठी एक महत्वाचं असं काम असतं, ते म्हणजे राज्य हिस्सा अनुदान राज्य सरकारला विमा कंपनीला द्यावं लागतं आणि अद्यापही राज्य सरकारनं रब्बी हंगाम 2024-25 चा राज्य हिस्सा अनुदान या विमा कंपनीला दिलेलं नाही। ज्यामध्ये या सगळ्या कंपन्या आहेत, ओरिएंटल असेल, भारतीय असेल, एचडीएफसी असेल, युनिव्हर्सल असेल, आयसीआयसीआय असेल, एसबीआय असेल, रिलायन्स असेल, चोलामंडलम असेल किंवा युनायटेड असेल, या 9ही विमा कंपन्यांना कुठल्याही पद्धतीचं राज्य सरकारनं रब्बी हंगाम 2024-25 चा राज्य हिस्सा अनुदान पीक विम्याचं दिलेलं नाहीये। आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या 9 विमा कंपन्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य हिस्सा अनुदान मिळण्याची शक्यता आहे। आणि जोपर्यंत राज्य हिस्सा अनुदान आणि केंद्राचं हिस्सा अनुदान भेटत नाही तोपर्यंत पीक विमा वाटप होत नसतो, असं या पीक विमा योजनेच्या GR मध्ये नमूद केलेलं आहे। त्या पद्धतीने राज्य हिस्सा अनुदान येणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तोपर्यंत पीक विमा वाटप होणार नाही, असं या विमा कंपन्यांच्या माध्यमातून उत्तर देण्यात आलेलं आहे। त्यामुळे राज्य हिस्सा अनुदान आल्यावरच या पीक विम्याचं वाटप होणार आणि जे शेतकरी पात्र असतील
त्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये, आधार संलग्न बँक खात्यामध्ये या रब्बी हंगाम 2024-25च्या पीक विम्याचं वाटप होईल, एक असं माहिती समोर आलेली आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रब्बी हंगाम 2024-25च्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.